न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। अज्ञात व्यक्तीने गायीच्या पिण्याच्या हौदामध्ये विषारी औषध टाकल्याने हिंगणी आर शिवारातील 7 गायी व 1 कालवड असे 8 जनावरे मृत्युमुखी पडले। गोठ्यात बांधलेल्या दूध दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याने सुमारे 7 लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। याबाबत पृथ्वीराज मोहन देशमुख, सचिन देशमुख या शेतकऱ्यांनी वैराग पोलिसात चौकशीसाठी फिर्याद दिली आहे। शेतकरी सचिन देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांची हिंगणी येथे गट नंबर 11-1 येथे शेतजमीन आहे। त्या ठिकाणी जनावरे बांधण्यासाठी असणाऱ्या गायीचा गोठा आहे। सदर ठिकाणी शुक्रवार दिनांक 6 व शनिवार दिनांक 7 तसेच दिनांक 9 रोजी 7 जर्सी गायी व 1 कालवड यांचा मृत्यू झाला आहे। सदर गायी विषबाधा होऊन मरण पावल्या की घातपाताने मृत्यू पावल्या याबाबत चौकशी करण्याची मागणी सदर अर्जामध्ये शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असून ते हिंगणे आर शिवारात 1 हेक्टर क्षेत्रामध्ये दुग्ध व्यवसाय शेती करतात। अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी देशमुख बंधूंनी केलेल्या या अथक परिश्रमास या दुःखद घटनेने मोठा फटका बसला आहे। या दुःखद घटनेमुळे संपूर्ण शिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। गेल्या काही वर्षापासून सर्व शेतकरी बांधवांवर वाईट दिवस आले आहेत। अशा परिस्थितीमध्ये दूध दुभत्या गायीचा मृत्यू होणे म्हणजे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। या घटनेची चौकशी करून संबंधितांना न्याय द्यावा। दोन्ही शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे। वैराग पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत। तर या ठिकाणी आपण हिंगणी आर शिवारात आलेलो आहोत। काल या 2 शेतकऱ्याच्या तब्बल 5 गायी अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या टाकीमध्ये युरिया टाकून मारलेले आहेत। तर सचिनराव, तुम्ही सांगा तुमच्या किती गायी होत्या? माझ्या 2 होत्या। किती किमतीच्या त्या गायी होत्या? साधारणतः 1.5 ते 2 लाख किमतीच्या गायी होत्या माझ्या। तर पृथ्वीराज, तुम्ही सांगा तुमच्या किती गायी होत्या आणि किती किमतीच्या होत्या? 3 गायी होत्या, 2 ते 2.5 लाखाच्या। तर या ठिकाणी शासनाने हे अल्पभूधारक शेतकरी आहेत, यांना त्वरित पंचनामे करून चौकशी करून शासनाने यांना भरीव मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच पोलीस प्रशासनाने दोषींवर चौकशी करून कडक कारवाई करावी, जेणेकरून हा प्रकार पुन्हा ह्या पंचक्रोशीत होणार नाही। धन्यवाद। मी पृथ्वीराज मोहन देशमुख, राहणार दामणगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। माझ्या 4 गायी युरिया टाकून कुणीतरी मारलेल्या आहेत। 3 लाख किमतीच्या गायी होत्या। ती सरकारने काहीतरी मदत करावी। माझं नाव सचिन जीवन देशमुख, राहणार दामणगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। तर माझ्या 3 गायी होत्या। कुणीतरी युरिया मिक्स करून माझ्या 3 गायी मारल्या। तरी गायी होत्या माझ्या 2.5 लाखाच्या 3 गायी। तर आता आम्ही जगायचं कसं? ही सरकारनं काहीतरी थोडीशी आम्हाला मदत करावी, एवढीच नम्र विनंती। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।